Hello students, good morning. मी नाटे madam. Students, today we have to learn tax rates according to age of taxpayers are fixed in each year budget and how calculate the income tax on the taxable amount. टॅक्सेबल अमाऊंटवरती इन्कम टॅक्स कसा कॅल्क्युलेट केला जातो आणि प्रत्येक वर्षाच्या बजेटमध्ये जे टॅक्सचे रेट असतात त्या टॅक्सपेयरच्या एजनुसार फिक्स केलेले असतात. त्याचे सॅम्पल टेबल्स आपण बघणार आहोत आणि ते कॅल्क्युलेट कसे करतात तेही आपण पाहणार आहोत. मागच्या तासाला आपण इन्कम टॅक्सबद्दल माहिती घेतली की इन्कम टॅक्सचं फायनान्शियल इयर कोणतं असतं, असेसमेंट इयर कसं बघितलं जातं, इन्कम टॅक्समध्ये डिडक्शन करण्यासाठी कोणते अंडर रूल ज्या फॅसिलिटीज दिलेल्या असतात त्या आपण पाहिल्या. आता ॲक्च्युअल इन्कम टॅक्स कसा कॅल्क्युलेट करतात वयानुसार, टॅक्सपेयरच्या वयानुसार आणि त्यांच्या ॲन्युअल इन्कमनुसार त्याचे एक्झाम्पल्ससुद्धा आपण आज बघणार आहोत. तर वयानुसार 3 टाईप्स याचे केलेले आहेत किंवा 3 प्रकार पडतात. तर पहिला जो आहे तो म्हणजे 60पर्यंत वय असलेल्या लोकांसाठीचा, पीपलसाठीचा टॅक्स कसा कॅल्क्युलेट करतात, त्यांच्या ॲन्युअल इन्कमचे स्लॅब्स काय आहेत तो पहिला टेबल आहे. दुसरा टेबल जो आहे तो सिनियर सिटीजनसाठी 60 ते 80 ज्यांचं वय आहे, 60 ते 80च्या दरम्यान ज्यांचं वय आहे त्या पर्सनचं टॅक्स कसा कॅल्क्युलेट केला जातो, त्यांचे स्लॅब्स काय आहेत, इन्कम स्लॅब्स काय आहेत त्या. आणि तिसरा टेबल आहे तो म्हणजे सुपर सिनियर सिटीजनचा, ज्यांचं एज 80च्या अबाऊ आहे अशा सुपर सिनियर सिटीजनचे जे टॅक्स स्लॅब आहेत ते काय आहेत, त्यांच्या टॅक्सेबल इन्कमचे स्लॅब्स काय आहेत, कसे कॅल्क्युलेट केले जातात, ह्या तिन्ही टेबल आपण आज स्टडी करणार आहोत आणि त्यानुसार टॅक्स कसा कॅल्क्युलेट करतात त्याचे एक्झाम्पलसुद्धा आपण बघणार आहोत. फर्स्ट let us first see the taxable income slab of the up to the age of 60 years. 60 वर्ष वयापर्यंत असलेल्या व्यक्तींचे आपण टॅक्सेबल इन्कम स्लॅब बघणार आहोत. आता याच्यामध्ये किती स्लॅब आहेत बघा, 1 2 3 4 स्लॅब पगाराचे पाडलेले आहेत. म्हणजे पगार 0 रुपयापासून 1 रुपयापासून करोडो रुपयापर्यंत पगार असेल तर त्याचे टप्पे कसे पाडलेले आहेत. तर पहिला 2.5 लाखाचा जो टप्पा आहे म्हणजे काय की ज्या पर्सनला, ज्या पीपल्सला 2.5 लाख इतका इन्कम आहे ॲन्युअल, बरं का, वर्षाचा, महिन्याचा नाही, वर्षाला 2.5 लाख रुपये जे लोक कमवतात त्यांना त्या टॅक्स असत नाही, टॅक्स फ्री असतं. ते इन्कम टॅक्स त्यांचा कसा असतो, नील म्हणजे 0 टॅक्स असतो. तर लक्षात ठेवा 2.5 लाख इन्कम असलेल्या लोकांना टॅक्स बसत नाही. हा पहिला स्लॅब झाला. हा कुणाचा, 60 वर्षपर्यंत वय असलेल्या लोकांचा, ज्या लोकांचं वय 60 वर्ष वयापर्यंत आहे आणि ज्यांना 2.5 लाखापर्यंत इन्कम आहे त्यांना टॅक्स असत नाही. आता 2.5 लाखाच्या पुढे 1 रुपया जरी असेल म्हणजे 2.5 लाख 1 ते 5 लाखापर्यंत ज्यांचे इन्कम 2.5 लाख 1 ते 5 लाख पर्यंत आहे किंवा 2.5 लाख ते 5 लाखच्या दरम्यान इन्कम आहे अशा लोकांसाठी टॅक्स कसा कॅल्क्युलेट केला जातो बघा. अशा लोकांना 5% टॅक्स घेतला जातो. पण हा 5% कशाचा, तर त्यांचा जो टॅक्सेबल इन्कम आहे त्या टॅक्सेबल इन्कममधून 2.5 लाख वजा करायचे आणि जेवढी रक्कम येईल, जेवढी अमाऊंट येईल तेवढ्या अमाऊंटवरती तो त्यांचा टॅक्स कॅल्क्युलेट केला जातो. आता तेवढी अमाऊंट म्हणजे बघा, समजा एखाद्या पर्सनचं एज जे आहे ते बिलो 60 एज आहे बिलो 60, म्हणजे 60पेक्षा कमी आहे एज, आणि त्याचा इन्कम आहे समजा
2.5 लाख ते 5 लाखच्या, म्हणजे आपण 3 लाख घेऊया. 3 लाख समजा त्याचा इन्कम आहे. ओके. आता याचा टॅक्स, ह्या व्यक्तीचा टॅक्स कसा कॅल्क्युलेट केला जाईल, तर 5% काढायचे. इन्कम टॅक्स इज इक्वल टू 5% ऑफ कशाचा 5%, तर टॅक्सेबल इन्कम मायनस 2,50,000. 2,50,000 आणि टॅक्सेबल इन्कममधनं मायनस करायचं. तर टॅक्सेबल इन्कम कोणता आहे, तर हा आपला 3 लाख. 3 लाख हा टॅक्सेबल इन्कम आहे आणि यातून काय मायनस करायचं, तर 2,50,000. कारण 2,50,000 पर्यंत जो टॅक्स असतो तो नसतोच, मग हे सबट्रॅक्शन करायचं. आता याचे 5% काढायचे. मग 5% ऑफ कशाचे येतील, 3 लाखमधनं 2,50,000 गेल्यावर 50,000चे. आता 50,000चे 5 लाख कॅल्क्युलेट करूया. 5% म्हणजे 5/100 इंटू 50,000. 2 झिरो गेले, 2 झिरो गेले. 500 इंटू 5 म्हणजे 2,500 रुपीज हा झाला. आलं लक्षात तुमच्या की 5% कशाचे काढायचे, तर त्यांचा जो टोटल इन्कम आहे त्या टोटल इन्कममधून 2,50,000 मायनस करायचे आणि जी अमाऊंट येईल त्या अमाऊंटचे 5%. आता इतका त्यांना काय बसणार आहे, इन्कम टॅक्स बसणार आहे. हे कशाचं झालं, तर हे झालं बिलो 60 इयर्स एज असलेल्यांचं. आणि इन्कम हा 2,50,000 टू 5 लाख याच्या बिटवीन असेल तर 5% घ्यायचे. आणि हा इन्कम टॅक्स जो आलेला आहे, इन्कम टॅक्स जो आलेला आहे याच्यावर परत एज्युकेशन सेस कॅल्क्युलेट केला जातो 2%. 2% एज्युकेशन सेस म्हणतात त्याला, एज्युकेशन सेस. हा कसा घेतात, 2% ऑफ इन्कम टॅक्स, इन्कम टॅक्स. ओके. आता 2% कुणाचे, तर इन्कम 2% ऑफ इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स आपण कॅल्क्युलेट करून ठेवलाय. आता 2% म्हणजे 2/100 इंटू 2 झिरो गेले, 2 झिरो गेले. 25 दुने 50. 50 रुपीज हे काय आलंय, हा एज्युकेशन सेस आलाय. म्हणजे इन्कम टॅक्स या पर्सनला 2,500 आलाय. 50 रुपये काय आला त्याचा एज्युकेशन सेस. आणि हा तिसरा आणखीन टॅक्स आहे बघा, तो आहे सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन सेस. हा थर्ड एज्युकेशन सेस. कुठला, सेकंडरी अँड हायर सेकंडरी. आता सेकंडरी आणि हायर सेकंडरी एज्युकेशन सेस किती आहे, 1% आहे. 1% कशाचा, इन्कम टॅक्सचा. 1% ऑफ इन्कम टॅक्स. ओके. आता 1% म्हणजे 1/100 आणि इन्कम टॅक्स किती आहे, 2,500 आहे. 2 झिरो गेलो, 2 झिरो गेले. 1 इंटू 25 रुपीज 25. बघा म्हणजे 2,500 इन्कम टॅक्स आहे, 50 रुपये एज्युकेशन सेस आहे आणि 25 रुपये सेकंडरी आणि हायर सेकंडरी एज्युकेशन सेस आहे. मग यांची सगळ्यांची टोटल केली की तो एवढा इन्कम टॅक्स, टोटल इन्कम टॅक्स इज इक्वल टू किती असणार आहे, इन्कम टॅक्स प्लस एज्युकेशन सेस प्लस हायर एज्युकेशन सेकंडरी यांची सम करूया. 50 25 झाले 75. 2,575 रुपीज हा एवढा टॅक्स. तुमच्या लक्षात आलं असेल की टॅक्स कसा कॅल्क्युलेट करतात. टॅक्स कॅल्क्युलेट करताना एज बघायचं आणि त्यांचा इन्कम जो आहे तो इन्कम कोणत्या स्लॅबमध्ये बसतोय तो बघायचा. ज्या स्लॅबमध्ये बसेल त्या स्लॅबचं कॅल्क्युलेशन घ्यायचं. आता आपण हा झाला पहिल्या स्लॅबबद्दल. आता दुसरा स्लॅब जो आहे, तिसरा स्लॅब बघा. जर इन्कम 5 लाखच्या पुढे असेल आणि 10 लाखच्या कमी असेल, इन्कम लाईज बिटवीन 5 लाख 1 to 10 लाख, तर त्यावेळेस काय करतात, त्यावेळेस त्याचा जो
स्लॅबमध्ये काय कंडिशन दिली आहे, तर त्या व्यक्तीला किती भरावा लागतो, इन्कम टॅक्स एज समजा बिलो 60. नंतर इन्कम आहे समजा ॲन्युअल इन्कम, बरं का, ॲन्युअल शब्द खूप महत्त्वाचा आहे. ॲन्युअल इन्कम समजा 5 लाखाच्या पुढे आणि 10 लाखाच्या कमी. म्हणजे तो समजा आपण घेऊया 7 लाख आहे. तर इन्कम टॅक्स कसा कॅल्क्युलेट करतात, इन्कम टॅक्स इज इक्वल टू 12,500 प्लस काय, तर 20%. कशाचं 20%, 20% ऑफ टॅक्सेबल इन्कम मायनस 5 लाख. अशा पद्धतीने जर इन्कम 5 लाख ते 10 लाखाच्या बिटवीन असेल तर कॅल्क्युलेट करतात. काही नाही, सोपं आहे. आपण कॅल्क्युलेट करूया. प्लस 20% म्हणजे 20/100. टॅक्सेबल इन्कम आहे 7 लाख आणि त्यातनं 5 लाख मायनस करायचे. 12,500 टू 20/100 इंटू 7 लाखमधनं 5 लाख गेले 2 लाख, 2 झिरो गेले. 12,500 प्लस 2 इंटू 2 4, 1 2 3 4,000. 12 प्लस 4 16,500 इतका टॅक्स असेल. इन्कम टॅक्स किती आला, 16,500. आता हा जो इन्कम टॅक्स आहे, या इन्कम टॅक्सवर 2% कोणता, एज्युकेशन सेस. 2% म्हणजे 2/100 इंटू 16,500. 2 झिरो गेले. 2 इंटू हे यांचं मल्टिप्लिकेशन करूया आपण. 0 इथे 2 पंचे 10, 0 हातचा 1, 2 1 12, 1 13 हातचा 1, 2 1 2 3, 330 रुपये काय आलं, एज्युकेशन सेस. आणि सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन सेस हा किती येईल, तर 1%. 1% ऑफ, मग आता किती आहे, 165 येईल, 165 रुपीज. मग टोटल इन्कम किती, टॅक्स किती येईल, टोटल इन्कम टॅक्स इज इक्वल टू 16,500 प्लस 330 प्लस 165. 5 6 3 9 9 5 6 and 3 9 1 plus 3 4 plus 5 9. हा आला टोटली. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की हा टॅक्स स्लॅबनुसार कसा कॅल्क्युलेट करतात. आता बघा नेक्स्ट तिसरा स्लॅब जो बघितला आपण, 4th स्लॅब. जर इन्कम मोर दॅन 10 लाख असेल, 10 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल, तर टॅक्स कसा कॅल्क्युलेट करतात, तर अशा पद्धतीने टॅक्स कॅल्क्युलेट करतात बघा. 1,12,500 रुपीज प्लस 30% ऑफ टॅक्सेबल इन्कम मायनस 10 लाख. मग आता 1,12,500 रुपये प्लस काय करायचं, 10 लाखापेक्षा जेवढं जास्त उत्पन्न आहे ते मायनस करायचं, त्याच्यावरती 30% घ्यायचं. म्हणजे समजा 12 लाख उत्पन्न असेल तर 12 लाखातनं 10 लाख गेले, म्हणजे 2 लाखावरती 30% काढायचं. म्हणजे आपण याचे 2 एक्झाम्पल आधी बघितले त्याचप्रमाणे करायचं. टॅक्सेबल इन्कम मायनस 10 लाख, म्हणजे 12 लाख जर ॲन्युअल इन्कम असेल तर 12 लाखमधनं 10 लाख मायनस झाल्यानंतर 2 लाख केलं. 2 लाखचे 30% काढायचे. 2 लाखचे 30% काढल्यानंतर ते 1,12,500 मध्ये प्लस करायचे, तो झाला इन्कम टॅक्स. त्या इन्कम टॅक्सवरती 2% एज्युकेशन सेस कॅल्क्युलेट करायचा आणि 1%
सेकंडरी आणि हायर सेकंडरी एज्युकेशन कॅल्क्युलेट करायचं आणि हे दोन्ही टॅक्सेस आणि हा टॅक्सेस ॲड करायचा. हा झाला टॅक्सेस. आता हे काय आहे, जर समजा 50 लाखपासून जर उत्पन्न असेल, समजा 50 लाख ते 1 करोडपर्यंत उत्पन्न असेल एखाद्या व्यक्तीचं, तर हे सगळे टॅक्सेस तर हा टॅक्सेस तर येतोच हा स्लॅबमध्ये, परत प्लस त्यांना सरचार्ज बसतो. ज्यांचं उत्पन्न 50 लाख च्या वर असतं त्यांना सरचार्ज असतो. तर 50 लाख ते 1 करोडच्या मध्ये जे लोक असतात त्यांना 10% इन्कम टॅक्सवरती 10% चार्ज पडतो, त्याला सरचार्ज म्हणतात. म्हणजे हा टॅक्स असतो इन्कम टॅक्स, प्लस एज्युकेशन सेस असतो, प्लस सेकंडरी आणि हायर सेकंडरी एज्युकेशन सेस असतो, आणि त्याच्यात परत सरचार्ज असतो. आणि हा सरचार्ज कुणाला असतो, ज्यांना 50 लाखाच्या पेक्षा पुढे जास्त इन्कम असतो त्यांना असतो. 50 लाखाच्या आत उत्पन्न असतो त्यांना सरचार्ज नसतो. तर हा तिथे. आणि समजा 1 करोडच्या पुढे आणखीन जर इन्कम असेल तर त्यांचा सरचार्ज हा 15% असतो इन्कम टॅक्सवरती. म्हणजे हे दोन गोष्टी 50 लाखच्या पुढे ज्यांना त्यांना सरचार्ज पडतो. अशा पद्धतीने आपण हा टेबल पाहिलेला आहे. आता नेक्स्ट टेबल बघूया आपण. नेक्स्ट टेबल फक्त स्लॅब बदललेत एजनुसार. आता नेक्स्ट टेबलमध्ये बघा, सिनियर सिटीजन साठी म्हणजे ज्यांचं एज 60 to 80 इयर्स आहे अशा लोकांचे जे स्लॅब आहेत त्यांना पहिले 3 लाखापर्यंत टॅक्स नसतो. म्हणजे त्यांचं उत्पन्न जर 3 लाखापर्यंत असेल तर त्या 3 लाखावर त्यांना टॅक्स असत नाही. ज्यांना 3 लाखाच्या पुढे उत्पन्न असतं, 3 लाख ते 5 लाख या दरम्यान ज्यांचं इन्कम असतो ॲन्युअल इन्कम, त्यांना 5% असतो. म्हणजे सेम असंच आहे, 5% ऑफ टॅक्सेबल इन्कम मायनस 3 लाख. पण टॅक्सेबल इन्कममधनं 3 लाख मायनस करायचं. समजा 5 लाख जर त्यांना उत्पन्न असेल, इन्कम असेल, तर 5 लाखातनं 3 लाख गेले म्हणजे 2 लाखावरती 5% काढायचे. म्हणजे आपण इथे जसे कॅल्क्युलेशन्स केलेले आहेत ह्याचप्रमाणे कॅल्क्युलेशन करायचे आणि फक्त हे नंबर्स घ्यायचे. आणि 2% इन्कम टॅक्स, 1% इन्कम, 2% ऑफ इन्कम टॅक्स, 1% ऑफ इन्कम टॅक्स हे सेस आहेच. त्यांचा पुढचा जो स्लॅब आहे तो आहे 5 लाख to 10 लाख. आता 60 to 80च्या बिटवीन जे लोक असतात त्यांचं जर इन्कम 5 लाख to 10 लाखच्या बिटवीन असेल तर त्यांना इन्कम टॅक्स कसा बसतो, तर 10,000 ही अमाऊंट प्लस 20% ऑफ टॅक्सेबल इन्कम मायनस 5 लाख. त्यांचा जो टॅक्सेबल इन्कम आहे, त्यांचा जो ॲन्युअल इन्कम आहे, त्या ॲन्युअल टॅक्सेबल इन्कममधून 5 लाख मायनस करायचे आणि त्या सबट्रॅक्शनवरती 20% टॅक्स कॅल्क्युलेट करायचा. त्यामध्ये 10,000 ॲड करायचे. मग हा झाला त्यांचा इन्कम टॅक्स. त्यांना परत एज्युकेशन सेस आणि सेकंडरी आणि हायर एज्युकेशन सेस सुद्धा 2% ऑफ इन्कम, 1% ऑफ इन्कम टॅक्स कॅल्क्युलेट करायचा. हे झालं ज्यांचं 5 लाख to 10 लाखपर्यंतचं इन्कम आहे. आता ज्यांना मोर दॅन 10 लाख इन्कम असतो त्यांचा जो कॅल्क्युलेशन असतं ते 1,10,000 प्लस इथे आहे 30% टॅक्सेबल इन्कम मायनस 10 लाख. 10 लाखमधून टॅक्सेबल इन्कम काय करायचा, मायनस करायचा. अशा पद्धतीने सेम आहे, फक्त त्यांना टॅक्स फ्री जे आहे ते 3 लाखापर्यंत आहे आणि अप टू 60पर्यंत त्यांना 2.5 लाखापर्यंत आहे. हे कॅल्क्युलेशन फक्त एवढं कॅल्क्युलेशन आहे त्यांचं. म्हणजे टेबल जर तुम्ही ऑब्झर्व केले तर तुमच्या लक्षात येईल की टेबलमध्ये सेम इथे टेबल दिलेले आहेत. टेबलमध्ये खालचे जे स्लॅब आहेत ते सेम आहेत, फक्त वरचा जो स्लॅब आहे 3 लाखपर्यंत आणि इथे 5 लाख to 2.5 लाखापर्यंत फ्री असतो. आता आपण बघूया, एज जर अबाऊ 80 असेल त्यांना सुपर सिनियर सिटीजन्स म्हणतात. एज अबाऊ 80 इयर्स त्यांना पहिल्या 5 लाखापर्यंत त्यांचं काय असतं, टॅक्स फ्री असतं. म्हणजे ज्या लोकांचं वय 80च्या पुढे असतं त्यांना 5 लाखापर्यंत इन्कम, ॲन्युअल इन्कम असेल तर त्याला टॅक्स असत नाही. 5 लाख ते 10 लाखापर्यंत जर इन्कम असेल तर त्याला 20% ऑफ टॅक्सेबल इन्कम मायनस 5 लाख असं कॅल्क्युलेट केलं जातं. नंतर हे आहेच आहे एज्युकेशन सेस आणि हायर सेकंडरी एज्युकेशन सेस हे दोन्ही आहे. आणि त्यांचं उत्पन्न जर मोर दॅन 10 लाख असेल तर त्यांचा इन्कम टॅक्स असतो 1 लाख प्लस
30% ऑफ टॅक्सेबल इन्कम मायनस 10 लाख. ओके, आणि हे आहेच आहे परत दोन्ही. फक्त हे जे नंबर्स आहेत ते नीट बघा तुम्ही. फर्स्ट टेबलमध्ये जसे आपण 2 एक्झाम्पल सोडवले, तर मला असं वाटतं तुम्ही प्रत्येक स्लॅबचे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 प्रत्येक स्लॅबचे तुम्ही एक एक्झाम्पल तुमच्या मनाने घ्या, एज आणि इन्कम मनाने घ्या आणि हे तुम्ही सॉल्व्ह करून बघा. आता इथे सुद्धा सेम आहे. जर 80% अबाव एज असेल तर 50 लाख ते 1 करोडच्या मध्ये त्यांना सरचार्ज बसणार आहे 10% इन्कम टॅक्सवर, आणि 1 करोडच्या पुढे जर इन्कम असेल तर त्यांना सरचार्ज बसणार आहे 15% ऑफ इन्कम टॅक्स. हे अशा पद्धतीने हे टेबल्स आपण बघितलेले आहेत. तर स्टुडंट, तुम्हाला आजचं व्हिडिओ लेक्चर आवडलं का? तुम्हाला हे तिन्ही टेबल्स समजले का? आता ह्या तिन्ही टेबलवरती तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे एक एक एक्झाम्पल तुम्ही तुमच्या मनाने घेऊन एज आणि इन्कम तुम्ही मनाने घेऊन सोडवा, म्हणजे तुम्हाला एकदम क्लिअर होईल. जर तुम्हाला आजचं व्हिडिओ लेक्चर आवडलं असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू. पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 7.2 घेणार आहोत. थँक्यू.